right. It's hard to breathe, but that's alright. तर हॅलो भाऊंनो, माझं नाव विजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या सिनेमॅटिक विजय या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग सांगतो या व्हिडिओचं ट्युटोरियल. तर भाऊंनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपली लाईट मशीन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची. तिथं आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला फिल कंपोजिशन एरिया करून लॉंग प्रेस करून घ्यायचा आहे. आणि लॉंग प्रेस झाल्यानंतर पहिले स्टार्टिंगला यायचं आहे, 3:29ला जायचं आहे, त्याला स्प्लिट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला ती ब्लॅक PNG दिलेली आहे मी. ती ब्लॅक PNG डाउनलोड करल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायची, ती ब्लॅक PNG आपल्याला अशी सेट करून घ्यायची, लॉंग प्रेस करून घ्यायची शेवटपर्यंत. आणि शेवटला आल्यास थोडीफार ॲडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला त्याची. तर आणि स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर ती आपली तुम्हाला ती लव इज मनी त्याची ती PNG अजून एक दिलेली शायरी PNG, ती पण डाउनलोड करून घ्यायची. आणि इथं आल्यानंतर सेट करून लॉंग प्रेस करून घ्यायची. तेवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला ती स्क्वेअर आकाराची PNG दिलेली मी ती पण डाउनलोड करून अशी शेवटपर्यंत लावून घ्यायची. आणि तेवढं झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टची पण एक्समेल दिलेली, त्यात काय करायचे, ते पहिले रेक्टँगल ते आहे का त्याचं कॉपी करायचं इफेक्ट आणि आपल्या त्या वापस बिटमार्कमध्ये जाऊन तुमच्या पहिल्या फोटोला असं द्यायचं आहे. ते पुन्हा वापस बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपले ते व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचं आहे. तिथून सेकंड नंबरचं त्याचे इफेक्ट कॉपी करायचे. कॉपी झाल्यानंतर तुमच्या त्या क्वालिटीसाठी CC लेअर दिलेल्या आहेत का, त्या अशा सिलेक्ट करून घ्यायच्या स्टार्टिंगच्या. आणि सिलेक्ट केल्यानंतर तिथे एक ऑप्शन दिसेल, त्याचे कॉपी 5 लेअर करायच्यात. वापस जायचे तुमच्या त्या आपल्या एडिट केलेल्या ह्याच्यात आणि सेकंड नंबरच्या ह्याला इफेक्ट पेस्ट करायचे. स्टार्टिंगला यायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि तिथं तुम्हाला ते पेस्ट करायचे ते. आणि एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ असा झालेला आहे आणि तुम्ही आता एक्सपोर्ट करू शकता. भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.